शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंसह अनेक आमदार गुवाहाटीला गेले होते। तिथल्या ज्या हॉटेलमध्ये हे आमदार राहिले त्या हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये शिंदेंच्या आमदारांनी काही एअर होस्टेसवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचं वक्तव्य वकील असीम सरोदे यांनी केलंय। त्यामुळे जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली की त्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलंय। याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढील काही मिनिटात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत। 3 मार्च 2024 रोजी धाराशिवच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या पटांगणात निर्भय बनो ची सभा आयोजित केली होती। या सभेत विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांचा सहभाग होता। यावेळी भाषण करताना असीम सरोदेंनी एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा गुवाहाटीच्या हॉटेलमधला एक किस्सा सांगून टाकला। जेव्हा आमदार हॉटेलमध्ये राहत होते तेव्हा काय झाडी काय डोंगर फेम आमदार शहाजीबापू पाटलांची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती। तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही आमदारांनी हॉटेलमधल्या टेबलवर चढून डान्स केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। याच घटनांचा आधार घेत असीम सरोदेंनी अजून 2 कथित घटनांचा खुलासा धाराशिव मधल्या सभेत केलाय। शिंदेंसोबतचे आमदार जेव्हा गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये राहत होते तेव्हा इतर कुठल्याही ग्राहकांना तिथे राहण्यास परवानगी नव्हती। मात्र स्पेस जेट आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी आपल्या एअर होस्टेस, पायलट आणि को पायलटसाठी काही रूम्स बुक केल्या होत्या, कारण हे कॉन्ट्रॅक्ट काही महिन्यांपूर्वीच झालं होतं। शिंदे गटातील आमदारांच्या रूम्स ज्या मजल्यावर होत्या त्याच्याच वरच्या मजल्यावर या विमान कंपन्यांच्या रूम्स होत्या। शिंदे गटातील 2 आमदारांनी तिथल्या एअर होस्टेसचा विनयभंग केला आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेस ही घटना उघड झाली तेव्हा ते आमदार हॉटेलमधून बाहेर पळून जात होते। आमदार 8 ते 9 किलोमीटर लांब गेल्यानंतर तिथल्या बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडून आणलं। मात्र पुन्हा हॉटेलमध्ये आणल्यानंतर त्या 2 आमदारांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्याची माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे। ते 2 आमदार कोणते, हॉटेलमध्ये नेमका काय प्रकार घडलाय याची सखोल माहिती शोधून काढण्याचा टास्क असीम सरोदे यांनी पत्रकारांना दिलाय। ते आमदार कोण, त्यांना मारहाण का आणि कोणी केली, एअर होस्टेसवर जर विनयभंग झाला तर त्याची पोलीस तक्रार आणि चौकशी का नाही झाली, असे अनेक प्रश्न आता समोर येऊ लागलेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी घटना खरंच घडली असेल तर मग एकनाथ शिंदे यांनी त्यावर अद्याप स्पष्टीकरण का दिलं नाहीये, असा सवालही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे। तर मंडळी, अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।